नमस्कार. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मी पाठीमागच्या भागावरती मापे टाकून घेतलेली आहेत. इथे मी पूर्ण उंची 15.5 इंच घेतलेली आहे. तयार उंची 14.5 इंच आहे. तर 1 इंच घेऊन मी 15.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथे मी शोल्डर 5.5 इंच घेतलेली आहे आणि मुंड्यासाठी 6 इंच. मुंड्याच्या गोलाईसाठी मी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे. छाती आहे 38 इंच, त्याचं चौथा 9.5 इंच अधिक 2 इंच शिलाईसाठी. कमर आहे 31 इंच, त्याचा चौथा 7.25 इंच अधिक टक्ससाठी 1 इंच आणि 2 इंच शिलाईसाठी. इथे मी शोल्डरच्या साईडने 5 इंच डाऊन करून घेतलेले आहे. तिथून आपल्याला पाठीमागच्या गळ्याची उंचीचे माप टाकायचे आहे. पाठीमागच्या गळ्याची उंची 10.5 इंच घेतलेली आहे आणि गळ्याची रुंदी 2.5 इंच. खालच्या साईडून मी 3.5 इंच घेतलेली आहे गळ्याची रुंदी. आता इथे मी टक्ससाठी माप टाकून घेते. टक्सची रुंदी 4.5 इंच घेतलेली आहे आणि उंची 4.5 इंच. आता इथे मी गळ्याला गोलाकार देऊन घेते. इथे मी गळा कटिंग करून घेतलेला आहे. आता इथे मी ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती ठेवून खालचा पीस मी सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अस्तरचे जे कटिंग आहे ते ठेवून घ्यायचे आणि इथे मी साईडून पिन लावून घेते, त्याच्यामुळे कापड इकडे तिकडे होणार नाही. त्याच्यानंतर गळ्याच्या साईडून शिलाई करून घ्यायची. इथे मी शिलाई करून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो गळ्याचा कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे गळ्याची जी गोलाई आहे तिथे. त्याच्यानंतर अस्तर आतल्या साईडला पलटवून घ्यायचे आणि वरच्या साईडून गळ्यावरती शिलाई देऊन घ्यायची. इथे मी गळ्यावरती शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे आतल्या साईडून अस्तरवरती शिलाई टाकून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा. आता इथे मी टक्सवरती शिलाई देऊन घेते. टक्सवरती शिलाई देऊन झाल्यानंतर इथे मी कमरपट्टी लावून घेते खालच्या साईडून. तर कमरपट्टीसाठी मी 1.5 इंचाचा कापड कटिंग करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडून फोल्ड करून घ्यायचे आणि जिथे टक्स येते तिथे छोटीशी प्लेट टाकून घ्यायची. त्याच्यामुळे कमरपट्टी व्यवस्थित बसते. इथे मी वरच्या साईडून दाबटीप देऊन घेते. त्याच्यानंतर आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आणि शिलाई देऊन घ्यायची. आता इथे मी गोल्डनची लेस आहे ती गळ्याच्या साईडून लावून घेते.
लेस लावतेवेळी गोल्डनचा धागा लावून घ्यायचा, त्याच्यामुळे लेसवरती धागा दिसत नाही. फिनिशिंगही छान दिसते. इथे मी डबल शिलाई देऊन घेते लेसवरती. आता इथे मी प्लेटसाठी 3 इंचाची कापड कटिंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर उलट्या साईडून फोल्ड करून घ्यायचं आणि शिलाई टाकून घ्यायची. इथे मी पट्टी तयार करून घेतलेली आहे, ते पलटवून घेते. त्याच्यानंतर पट्टीवरती प्रेस करून घ्यायचे, त्याच्यामुळे प्लेट व्यवस्थित येतात. इथे मी 1 किंवा पाऊण इंचाच्या प्लेट टाकून घ्यायच्या. इथे मी पावणा इंचाच्या प्लेट टाकून घेत आहे. इथे प्लेट टाकून तयार करून घेतलेली आहे पट्टी. आता इथे मी गळ्यावरती जोडून घेते. तर गोल्डनची लेस लावून घेतलेली आहे, ती बाहेरच्या साईडून दिसली पाहिजेत अशा पद्धतीने प्लेट टाकलेली आहे ते जोडून घ्यायची. आता इथे मी साईडून गोल्डनची लेस लावून घेते. व्यवस्थित गोलाकार येईल अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची. त्याच्यानंतर लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची. आता इथे मी प्लेट टाकून घेतलेले आहे, त्याच्यावरती गोल्डनचे मोती लावून घेते. प्लेट टाकून घेतलेले आहेत ते वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तिथे मोती लावून घ्यायचा.
इथे मी दुसऱ्या साईडून मोती लावून घेते. इथे मी पूर्ण गळ्याला मोती लावून घेतलेले आहेत. छान झालेली आहे डिझाईन, तुम्ही बघू शकता.